उलट लावा मला ते उलट अंबिकापूर चितोड संदर्भात ही पत्रकार परिषद बोलवलेली बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या प्रकरणाला धरून बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव असतील,
त्यानंतर त्या असणारे शेख आणि गाडेकर यांचं सातत्याने प्रतापराव जाधव यांनी नाव घेतलं की बीड जमादार गाडेकर आणि तिथले शेख या दोघांनी असणार आरोपींना पाठीशी घातलं. परंतु त्याचा तिथं सुद्धा जातीय दृष्टिकोन होता. शेख हे मुस्लिम आणि गाडेकर हे दलित, आणि या अनुषंगाने त्या दोघांना टार्गेट करू, तुमचं निलंबन करू अशी असणारी धमकी देण्यात आली. आणि त्यानंतर त्या ठिकाणी कोम्बिंग सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी अचानक गाड्या बोलवल्या आणि तरुणांची धरपकड सुरू केली. हे जे तरुण पकडले गेले त्यांचा आणि घटनेशी काही संबंध नाही. या गावामध्ये मी गेलोय, याच्यातला अभिषेक हिवराळे, सतीश हिवराळे, अजय हिवराळे, योगेश हिवराळे बकऱ्या चारायला गेलाय. याच्यामध्ये धक्कादायक माहिती अशी की सतीश हिवराळे ज्याचं नाव त्या व्यापारमध्ये टाकलंय, हा पुण्याच्या MIDC मध्ये नोकरीला CCTVच्या कॅमेऱ्यामध्ये, आणि हे सगळे CCTV मध्ये 4 जण सध्या त्या दिवशी नोकरी करताना आपल्याला दिसतील. आणि यांच्यावरती सुद्धा त्याच्यामध्ये FIR मध्ये आरोप करण्यात आलेला. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली की लोकप्रतिनिधी हा जनतेचा प्रतिनिधी आहे, परंतु या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी जी भूमिका बजावली ती जातीय तेढ निर्माण करणारी भूमिका बजावली. महाराष्ट्रात दंगली कशा भडकतील ही भूमिका बजावली. मुळात पीडित कोण आहे त्याला भेट द्यायची तर हे आरोपीच्या पाठीशी गेले. ज्यांनी खोलवर घाव त्या तरुणावरती केले, रस्त्यावरती तो रक्तबंबाळ आरोळ्यात पडलेला आहे, त्या असणाऱ्या आरोपीच्या पाठीशी उभा राहणार म्हणजे गुन्हेगाराला साथ देणं. आणि एकंदरीत आम्ही सगळं बघितलं तर कुठंतरी या गावाचा सरपंच बोलतोय, हा जो तरुण आहे तो त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सामाजिक कार्य करत होता, तरुणांचं नेतृत्व करत होता, आणि कुठंतरी मोठं षडयंत्र करून हे हत्याकांड घडवण्यात आलेलं आहे असा असणारा संशय आमच्या पुढे येतोय. कारण काही लोकप्रतिनिधींनी स्टेटमेंट दिलं की ही घटना घडायच्या आधी वाघ कुटुंबीय आम्हाला भेटून गेलं. आमचा असणारा प्रश्न यंत्रणेला आहे, पोलीस अधीक्षकांना आहे, गृहमंत्र्यांना आहे की हे जे वाघ कुटुंब ज्या लोकप्रतिनिधीला भेटलंय त्या लोकप्रतिनिधीचे कॉल रेकॉर्डिंग तपासावेत, EDR CDR तपासावा. 101% मी या ठिकाणाहून सांगतो की सुनियोजितपणे हे हत्याकांड करण्याच्या मानसिकतेतून हल्ला झालेला आहे. आणि त्याच्यानंतर सारवासारव करण्यासाठी समग्र बौद्ध बांधवावरती आणि अनुसूचित जातीच्या समाजावरती मोठे आरोप लावून याचा दिशाभूल करण्याचा या आरोपीवरती 307 आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कारवाई झाली. यांचे मीडिया आणि CDR या आरोपीचे चेक करावं, PCR मध्ये मागणी करावी, PCR मधून तपास करावा, आणि ज्या लोकप्रतिनिधींनी हत्याकांड घडवण्याच्या दिशेने हा हल्ला करण्याच्या दिशेने या असणाऱ्या आरोपींना सजेशन दिले, त्या लोकप्रतिनिधीवरती सुद्धा सह आरोपी म्हणून 307 आणि लोकप्रतिनिधीचं काम सामाजिक सेवा करावी, शांतता राहिली पाहिजे, हे असलं पाहिजे. म्हणून हे जे लोकप्रतिनिधी आहेत, भाजपचे आहेत, शिवसेनेचे आहेत, काँग्रेसचे आहेत, सर्वच पक्षाचे आघाडीचे चितोडमध्ये झालेले असे असणारे आमगाव हे RSSचं केंद्र आणि RSSची नीती ही दंगलीची राहिली. आम्हाला कुठंतरी शंका निर्माण होते. उत्तर प्रदेशची निवडणूक डोळ्यासमोर आहे, महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे, आणि या निवडणुकीला टार्गेट करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा दंगा भडकवण्याचा प्रयत्न RSSच्या माध्यमातून सुरू आहे. नका प्रयत्न या चितोडच्या माध्यमातून महाराष्ट्रात RSSला घडवायचं का काय अशा शंका आम्हाला निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आज ज्या आमदारांनी त्या ठिकाणी गेले, शिवसेनेचे गायकवाड यांनी जे स्टेटमेंट दिलं ते धक्कादायक आहे, मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये व्हायरल होतंय, आणि ते स्टेटमेंट आणि तो व्हिडिओ अतिशय भयानक आहे. त्यांनी खुलेआम त्याच्यामध्ये शस्त्र आणि अस्त्राची भाषा केलेली आहे. खुलेआम त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी धमकी दिली की जर तुमच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कुणी कारवाई करत असेल तर त्याच्यावरती जैन चोरीची, दरोड्याची, विनयभंगाची क्रॉस केस करा, आणि केस जर नाही घेतली तर आम्ही कसे घेत नाही ते बघतो असं असणारं उत्तेजन करणारं स्टेटमेंट या महाराष्ट्रामध्ये निघालंय. त्यामुळे समग्र महाराष्ट्र
गावामध्ये आणि सगळं गाव आज दहशतीमध्ये. पोलिसांनी तिथं कोम्बिंग सत्र लावण्यामुळे दहशत पसरलेली आणि हे असणारे 40 गाड्यांचा ताफा घेऊन जात आहेत आणि दहशत पसरवत आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. मी असणारे खासदार आणि आमदारांना विचारतो, आपल्या माध्यमातून विचारतो की बुलढाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाला, किती ताफा घेऊन गेला. बुलढाण्यामध्ये या ठिकाणी पीकचं विम्याचे प्रश्न निर्माण झाले, किती ताफे घेऊन गेला. बुलढाण्यामध्ये बेड उपलब्ध झाले नाहीत, ऑक्सिजन वाचून लोक मेले, काम नाहीत म्हणून बेरोजगार मारतायत. तुम्ही किती ताफे घेऊन त्या ठिकाणी गेला. बुलढाणा जिल्ह्यात दलित अत्याचार झाले, त्या ठिकाणी किती ताफे घेऊन गेला. आणि म्हणून केवळ जातीय भांडण लावण्यासाठी हे अग्रेसर आहे. मी आपल्या माध्यमातून एकच सांगतो की हे लोकप्रतिनिधी नाहीयेत, हे लोकप्रतिनिधी नाही, दहशतवादी आहेत असं असणाऱ्या या प्रेसच्या माध्यमातून सांगतो आणि यांचा मी जाहीर निषेध करतो. समग्र यांच्या भाषणांची चौकशी झाली पाहिजे आणि यांच्यावरती 295 आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. हा असणारा संजय गायकवाड यांनी अॅट्रॉसिटी ऍक्टच्या विरोधात आज स्टेटमेंट केल्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा कठोर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका. तात्काळ हे षडयंत्र नाही थांबलं आणि आमच्या तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करणं जर नाही थांबलं तर बुलढाण्यामध्ये लाखोंचा मोर्चा भीमसैनिकाच्या वतीने काढल्याशिवाय राहणार नाही असा असणारा इशारा मी या माध्यमातून देतो. आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारू. तुम्ही आज त्या गावामध्ये गेलात, तुम्ही दोन्ही कुटुंबाची भेट घेतली का? तुम्ही जर सामाजिक सलोखा निर्माण करण्याची भाषा करताय, दोन्ही कुटुंबाची तुम्ही भेट घेतली आहे का? एफआयआर वाचलाय का? एफआयआर वाचलाय. पीडित कोण आहे? दोन परस्पर विरोधी तक्रारी झालेल्या आहेत. खासदार आमदारांच्या ज्या भेटी झालेल्या आहेत, हॉस्पिटलमध्ये आता अकोल्याच्या त्यांना भेटले का? इथं खासदार सांगतात की बचावात्मक याच्यासाठी त्यांनी अटॅक केलाय. बचावात्मक 12 वार असतात का? जांग्यापासून माणूस फाडलाय, 4 सर्जरी झाल्यात, मारण्याच्या उंबरट्यावरती उभा आहे. म्हणजे आपल्याला पीडित कोण आहे हे तरी नीट बघता आलं पाहिजे. आईला असणारं प्लास्टर लागलेलं आहे, बहिणीच्या हाताला चाकू लागलेला आहे. आमचं असणारं मत आहे की हल्ला हा प्राणघातक आहे. हे कायद्याचं राज्य आहे आणि या कायद्याच्या राज्यामध्ये जर कोणी शस्त्र घेऊन कुणाच्या घरावरती चाल करून जात असेल, रस्त्यावरती त्याला असणारं प्राणघातक हल्ला करत असेल, पीडित कोण आहे हे आपल्याला समजलं पाहिजे, आरोपी कोण आहे हे समजलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही पीडिताच्या बाजूने गेलो आणि हे असणाऱ्या आरोपीला पाठीशी घालताय. आम्ही जे सांगितलं की या आरोपी जो काही या लोकप्रतिनिधीला भेटला, जर लोकप्रतिनिधीला त्यांनी भेट दिली होती तेव्हाच असणारं सामाजिक सलोखा राहत होता, प्रकरण मिटत होतं. लोकप्रतिनिधीने असं काय बोलले की जाऊन आरोपीने त्या ठिकाणी हल्लाच केला. त्यांचा असणारा कॉल रेकॉर्डिंग झाली पाहिजे, सीडीआर चेक झाला पाहिजे आणि लोकप्रतिनिधी सुद्धा त्यामध्ये सह आरोपी केले पाहिजे. आज ज्यावेळेस तो तरुण मरणाच्या उंबरट्यावरती, आज 307 आहे, मी सांगतो की 302 सुद्धा होऊ शकते, गंभीर आहे. आणि म्हणून त्याला रोखण्यासाठी वेगळं वातावरण तयार करायचं, मताच्या राजकारणासाठी कुणाच्या तरी पाठीशी उभं राहायचं. आम्ही मानवतेच्या पाठीशी आहे. त्यांच्यावरती एवढा गंभीर हल्ला झाला असता तर मी स्वतः त्या ठिकाणी मानवता म्हणून गेलो असतो. ही आमची भूमिका आहे. हे जे काय फॅब्रिक केलं जातंय की या कुटुंबावरती हल्ला झालाय, ते फॅब्रिक आहे, आरोप आहे. आता जो हल्ला झालाय तिथं जे सध्याची परिस्थिती त्यांच्या घराची दिसते भाग कुटुंबियांची ती झाली नाही, ते सुनियोजित ज्या पद्धतीने संजय गायकवाड यांनी आज स्टेटमेंट दिलं की अॅट्रॉसिटी ऍक्टचा जर तुमच्या गुन्हा दाखल होत असेल तर क्रॉस केसेस करा, चैनीचा आरोप लावा, दरोड्याचा आरोप लावा. हे रेकॉर्डिंग आहे, हे व्हिडिओ आहे, त्याच धर्तीवरती हे फॅब्रिक केलेलं आहे. हे उघड त्यांनी मान्य केलं ना की तुमच्या अॅट्रॉसिटी झालं तर तुम्ही दरोडा लावा, तुम्ही फॅब्रिक करा, स्वतःच्या हाताने दगड टाका, स्वतःच्या हाताने डिझेल टाका. हीच असणारी परिस्थिती दिसते. आणि म्हणून हे आदेश संजय गायकवाडांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यात कुणा कुणाला दिले त्याची बी चौकशी झाली पाहिजे. किती निष्पाप दलितावरती हा अत्याचार झालाय याची चौकशी झाली पाहिजे. खोट्या अॅट्रॉसिटीवरती बोलत असताना कागद हातात घेऊन बोललं पाहिजे, असं अंदाजे सांगावांनी बोललं नाही पाहिजे. त्यावेळेस तुम्ही म्हणता तुमच्याकडे पजोरो कुठून आली, तुम्ही असणार हे करता. आम्ही विचारायचे का यांना धंदे? खासदाराच्या पगारामध्ये चालतं का घर? आमदाराच्या पगारामध्ये चालतं का घर? केवळ दलित आहे, प्रगती करताय, स्वाभिमानाने जगताय,
लोकप्रतिनिधी होत आहेत. बाबासाहेबांच्या संविधानाने त्यांना स्वाभिमान मिळाला, त्या स्वाभिमानाचा हनन करायचं, कुठे अॅट्रॉसिटी म्हणणं हा सुद्धा गुन्हा आहे. तुमच्याकडे कागद आहे, किती केसेस झाले बोला त्याच्यावरती. आणि 10,000 लोक घेऊन येईन गावामध्ये हे असणारे कुणाला धमकी, यांनी खोटी अॅट्रॉसिटी यांनी थांबणार आहे का? आपण गावात शांततेचं वातावरण निर्माण करण्यासाठी काय प्रयत्न करतो? मी असणार पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन केलं आणि गावातल्या समाज बांधवांना सुद्धा आवाहन केलं. आमच्या असणारे वंचित बहुजन आघाडी असेल, इथले असणारे ऑल इंडिया पॅंथर सेना असेल, विविध संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन ह्याच भूमिका मांडल्या की शांतता राखा, कायद्याला त्यांचं काम करू द्या. आमची सुद्धा तीच भूमिका आहे की पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांनी तात्काळ गावामध्ये जाऊन शांतता कमिटीची बैठक घेतली पाहिजे आणि त्या ठिकाणी विश्वास दिला पाहिजे की तुमच्यावरती आम्ही बॉम्बिंग करणार नाही, तुमच्या तरुणांवरती खोटे गुन्हे दाखल करणार नाही. आणि जर असं झालं तर संजय त्या असणारे प्रताप जाधव जर निलंबनाची धमकी देत असेल शेख मुस्लिम आहे म्हणून आणि गाडेकर अनुसूचित जातीचा आहे म्हणून, तर हे चालणार नाही. निलंबनाची धमकी दिली म्हणून जर आमच्या तरुणांवरती हे असणारे 6-7 तरुण जे इथं नाही आहेत त्यांच्यावरती जर गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही कोर्टाच्या माध्यमातून पुन्हा यांच्या पाठीमागे लागू. आमच्याकडे सत्ता नाही, परंतु न्यायालयीन प्रक्रिया आहे, आंदोलनाची ताकद आहे आणि त्या आंदोलनाच्या बळावरती आम्ही न्याय मिळवू. या रुई पिंपळगावला या ठिकाणी असणारं अशोकराव चव्हाणांच्या मतदारसंघामध्ये बहिष्कार टाकण्यात आला 15 दिवसापूर्वी. किती शिवसैनिक त्या ठिकाणी गेले? एकही आमदार गेला नाही, स्वतः पालकमंत्री त्या ठिकाणी गेलेले नाही. 250 हत्याकांड झाले, पालकमंत्र्यांनी भेट दिलेली नाही, दलित अत्याचारावरती भूमिका घेतलेली नाही. आणि आमदार जर असा म्हणत असेल तर हा महाविकास आघाडी सरकारचा दलित संपवण्याचा अजेंडा आहे की काय, हा असणारा प्रश्न आमच्या पुढे पडला. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीचं अस्तित्व धोक्यात आलेलं. 4-4 आमदारांनी एकत्र यायचं, ताफ्याने गावात जायचं आणि समग्र महाराष्ट्राला असणारं धमकी द्यायची, चितावणी द्यायची, हे कोण खपून घेणार आहे? आंदोलन ही आमची ओळख आहे, पॅंथर ही आमची ओळख आहे. सत्ता नसताना या असणाऱ्या 40 वर्षामध्ये स्वाभिमानाने आम्ही बाबासाहेबांच्या संविधानामुळे जगतोय आणि आम्हाला चॅलेंज जर कुणी करत असेल तर आम्ही कसं खपून घ्यायचं? आणि म्हणून आजपर्यंत आम्ही उतरलो नव्हतो, परंतु लोकप्रतिनिधीला उत्तर देण्यासाठी उतरलो. त्या घटनेला आम्ही त्या कायद्याच्या चौकटीत लढा देण्यासाठी आम्ही पाहत होतो. लोकप्रतिनिधींनी जातीचं स्वरूप का दिलं हा असणारा आमचा प्रश्न. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की वाघ कुटुंबावर हल्ला झाला नाही. एक लक्षात घ्या, माझं म्हणणं हे की वाघ कुटुंबावरती हल्ला झाला असं जर तुम्ही म्हणत असाल आणि तो कधी, ज्या वेळेस एक तरुणावरती लागोपाठ वार झालेले आणि तो काही वेळापूर्वी पर्यंत तर पोस्ट फिरत होता की त्याची हत्या झाली, तो वाचलाय हे महत्वाचं आहे. परंतु एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर जर प्रतिक्रिया उमटत असेल, प्रतिक्रिया म्हणजे जमा होणे, त्या असणाऱ्या त्यांना दवाखान्यात घेऊन जाणे आणि त्याला तुम्ही हल्ल्याचं स्वरूप देत असाल तर दुर्दैव आहे. आणि काय हल्ला झाला, कोणते घरं जाळलेले फोटो आणा मला. त्यांचा असणारा स्वतः डिझेलचा व्यवसाय, त्यांच्या घरामध्ये केंड असतात. जरा आपण त्या गावामध्ये जाऊन सगळी फॅक्ट फाइंडिंग केली पाहिजे, तिथल्या विविध वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधला पाहिजे. खरं बाहेर आहे, वाघ कुटुंबावर हल्ला झाला असता तर आमचा माणूस जसा जखमी तसे ते पण जखमी असते. मी आज स्वतः जाऊन आलो तिथं. आमदार संजय गायकवाड गावात त्याचे वाघ कुटुंबाचं जे घर आहे त्यांच्या घरामध्ये नागदोष आणि माझा आरोप आहे की हे सगळं संजय गायकवाडांच्या आदेशाने स्वतः घडवलं आणि 24 तासाच्या आत त्यांनी माफी मागितली पाहिजे. कारण त्यांनी स्वतः व्हिडिओमध्ये सांगितलंय की अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्ही क्रॉस केस करण्यासाठी जैनवाडा किंवा दरोड्याच्या खोट्या गुन्हा दाखल करा. ही ट्रिक 100% हा त्या आमदाराने दिलेली असा माझा आरोप आहे. ते स्वतःच मान्य करायला लागले. आणि म्हणून मी गावात गेलोय, समाज बांधवांना धीर दिलाय, सामाजिक सलोखा राखण्याचं आवाहन केलंय
आणि यंत्रणेलाही आवाहन केलंय की आमच्या निरापराध तरुणांची धरपकड करू नका. तुमचा असणारा बाप कुणीही नाही. खासदार आमदार हे यंत्रणेचे बाप होऊ शकत नाही. त्याच्यामुळे संविधान आहे, कायदा आहे आणि कायद्यासोबत आम्ही आपण गावात दोन्ही दुसरं कुटुंब त्या ठिकाणी नाही. आम्हाला FIR वाचल्यानंतर जे कळालं आम्ही पीडिताला भेटलो. दुसऱ्या कुटुंबाच्या संदर्भात जे उभा केले तो प्रोपोगंडा इश्यू आहे. गावातले काही प्रतिष्ठित नागरिक असतील ते बघायला कुणीही बोलायला तयार नाही. सगळे बचावात्मक भूमिकेत आहे. छावणीचं स्वरूप आलेलं आहे. त्याला असणारं एवढं मोठं केलंय की लोक घाबरायला लागले. त्या असणारे गावच सामाजिक सलोख्याचं स्वतः आहे म्हणून तिथं राहिलं नाही तर यायला जाऊन तर ते पेटवायचा प्रयत्न केला 4 आमदारांनी, 1 खासदारांनी. त्यांच्यामध्ये ती सामाजिक सलोख्याची भूमिका आहे म्हणून आतापर्यंत ते व्यवस्थित आहे. पुढची भूमिका आहे अॅट्रॉसिटी ऍक्टच्या संदर्भात ज्या आमदारांनी स्टेटमेंट केलं त्याबद्दल माफी मागावी. हा अजेंडा उद्धव ठाकरे यांचा आहे का? हा अजेंडा महाविकास आघाडी सरकारचा आहे का? हे असणारं जाहीर करावं आणि आमच्या असणाऱ्या तरुणांवरती जे खोटे गुन्हे दाखल झाले ते मागे घ्यावेत. पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावं. FIR मध्ये ज्या 10 लोकांचे नाव आहेत त्या सगळ्यांना अटक करावी. त्या असणाऱ्या 10 जणांचे कॉल रेकॉर्ड चेक करावे. कोणत्या लोकप्रतिनिधींनी कसं भडकवलं हे त्याच्यामधून बाहेर येईल. त्याचा तपास व्हावा आणि जर आमच्यावर अन्याय होत गेला तर आम्ही बुलढाण्यामध्ये जन आंदोलन केल्याशिवाय राहणार.